मी ॲडव्होकेट अशोक गायकर, सहकार मंचातर्फे आज आपण चर्चा करणार आहोत, सहकार क्षेत्र ग्रामीण भागासाठी वरदान कसं ठरतं आहे. कारण सहकार क्षेत्राने ग्रामीण केलेलं काम हे अत्यंत महत्त्वाचं असून आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची किंवा तेथील ग्रामस्थांची जी प्रगती घडवून आणलेली आहे ती खरी तर सहकारामुळेच घडवून आणलेली आहे. त्यामुळं सहकार क्षेत्र हे ग्रामीण भागातील लोकांसाठी एक वरदानच ठरलेलं आहे. आजच्या विषयामध्ये जी चर्चा आहे, आपण सहकाराची प्रस्तावना, त्या विकासाची संकल्पना, ग्रामीण विकासाची संकल्पना कशी असावी, त्याची व्याख्या, व्याप्ती, त्याची उद्दिष्टे काय आहेत, सहकाराची संकल्पनेमध्ये सहकाराचा उगम कसा झाला, सहकाराची फ्रान्स, इटली, स्वीडनमधील सहकार कसा होता, सहकाराची तत्त्वांची पुनर्मांडणी, 1966मधील कर्वे समितीने कशी तत्त्वे मांडली होती, 1995मधील काही झालेले सहकारातील बदल, सहकारी पतसंस्थांची रचना कशी असते, पतपुरवठा संस्था असतात, सहकारी पतपुरवठा संस्थांचे वर्गीकरण कसे केले जाते, त्याचे उद्देश काय असतात, कालावधीनुसार कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचे वर्गीकरण, कृषी पतपुरवठा संस्थेची रचना, सहकारी पतपुरवठ्याची रचना, सहकारी पतसंस्थांची उद्दिष्टे व कार्य, भारतातील सहकार चळवळ कशी होती, महाराष्ट्रातील सहकार चळवळ कशी होती आणि अहमदनगर जिल्ह्यातील सहकार चळवळ कशी होती, ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती व सहकार चळवळ या विषयावर थोडक्यात मी त्याचा आढावा घेऊन त्या विषयावर चर्चा करणार आहे. खरं तर ग्रामीण विकासात भारतातील सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विना सहकार नाही उद्धार, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे मानवी जीवन सुखी व संपन्न करण्यासाठी परस्परात सहकार्याची गरज असते. स्पर्धेतून विकासाकडे जाताना सामाजिक कलह निर्माण होतो, त्यामुळे मानवी जीवन सुखी होत नाही. म्हणून सहकार हाच मार्ग व्यक्ती व समाज यांच्या हितासाठी ठरतो. भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात ग्रामीण भागाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेती व ग्रामीण उद्योग यांच्या विकासातून केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो. परंतु हा विकास साध्य करण्यासाठी केवळ सरकारची भूमिका महत्त्वाची नसून त्यामध्ये कार्य महत्त्वाचे आहे, तर ग्रामीण भागातील लोकांचे सहकार्य, त्यांचा असणारा सहभाग आणि त्यांची विकास साध्य करण्याची इच्छा या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. आजच्या उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वातावरणात निर्माण होणाऱ्या समस्यावर सहकार हा एक रामबाण उपाय आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, वाहतुकीच्या सोयी, रस्ते, वीज इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. सरकारवरील ही जबाबदारी कमी करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात सरकारला मदत करू शकतात. परंतु या सहकारी संस्थांकडे अपुरा निधी, संस्थेतील राजकारण, लोकांची धडसोड वृत्ती, सत्तेचा गैरवापर यासारख्या समस्या आढळून येतात. आजपर्यंत ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सहकारी संस्थांमार्फत लोकांमध्ये संघटित शक्ती, लोकांचा सहभाग, मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पण ह्या आवश्यकता असतानाही आपल्याकडे जेवढं सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला पाहिजे तेवढा सहकार पोचलेला नाही. त्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळून येत आहेत. त्या त्रुटी भरून काढण्यासाठी आजची जी नवनिर्वाचित पिढी गावाकडची आहे त्यांनी त्यामध्ये विशेष लक्ष घालून ते कार्य पुढील पार पाडावं असं मला वाटतं. त्यामध्ये विकासाची संकल्पना जर म्हटली, भारतीय अर्थव्यवस्थेत विकास ही संकल्पना जरी वाढ, वृद्धी, प्रगती या समानार्थाने वापरत असले तरी त्यामध्ये मूलभूत फरक आढळून येतो.
विकास म्हणजे देशाच्या सर्व क्षेत्रांची प्रगती केलेली होय. विकासामध्ये शास्त्रीय ज्ञानाचा वापर होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, आर्थिक संस्थांमध्ये बदल अभिप्रेत आहेत. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असून वास्तवात उत्पादनात वाढ, दरडोई उत्पन्नात वाढ होऊन त्यामध्ये विविधता कशी आणता येईल यामध्ये लक्ष घातले गेले पाहिजे. दोन्ही घटकांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत बदल घडणे अपेक्षित असते. विकासामुळे बचतीमध्ये वाढ होऊन गुंतवणूक वाढते, उत्पादनात वाढ होऊन उत्पादन वाढते, दारिद्र्याचे प्रमाण कमी होते, वस्तू व सेवांच्या उपभोगात वाढ होते. विशेषतः आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक, मानवी संसाधनांचा विकास इत्यादी घटकांमध्ये बदल अपेक्षित असतात. अंतिमतः मानवजन कल्याणावर भर देणे हे विकासाचे प्रयोजन असते. सद्यस्थितीत जर बदल करून मानवी जीवनमानात किंवा राहणीमानात त्वरित सुधारणा घडवून भविष्यात लोकांमध्ये क्षमता वाढवण्यासाठी केलेली कृती किंवा प्रक्रिया होय आणि त्यासाठी सतत आपण प्रगतशील राहिलं पाहिजे. आणि त्यामध्ये थोडक्यात, कारण विकास ही अनेक पैलू असलेली प्रक्रिया असून त्यामध्ये समाजातील महत्त्वाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बदल तसेच सांस्कृतिक श्रद्धा व कृतींचा समावेश होतो आणि ह्या सगळ्या कृती आपण सहकार क्षेत्रामध्ये अंगीकृत केल्या पाहिजेत. आणि खरं तर थोडक्यामध्ये विकास म्हणजे काय? विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकासाच्या विविध अवस्था आहेत. विकास ही अनेक पैलू असलेली प्रक्रिया आहे. विकासाचे प्रयोजन मानवी कल्याण असते. विकासाच्या प्रक्रियेत उत्पन्न वाढीबरोबर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रगती घडून येते. आणि विकास ही एक दीर्घकालीन सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून विकास हा नेहमी सहकार्याच्या माध्यमातूनच घडवून येतो आणि तो ग्रामीण भागासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. ग्रामीण विकासाची संकल्पना जर म्हटली तर भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटीच्या वर असून त्यातील सुमारे 67.2 कोटी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे. देशाचा विकास हा ग्रामीण भागाच्या विकासावर अवलंबून असतो हे आपल्याला विसरून चालणार नाही. खरं तर स्थूलमानाने विचार करता ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण क्षेत्राचा विकास होय. ग्रामीण म्हणजे खेड्यांचा किंवा तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनांचा विकास होय. तेथील लोकांच्या जीवनमानात क्रमशः सुधारणा घडवून आणणे, भविष्यकाळात त्यांना अधिक चांगल्या गुणवत्तापूर्ण जीवनमानाने जगता यावे यासाठी क्षमता वाढवण्याच्या हेतूने सद्यस्थितीतील संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास होय. यावरून ग्रामीण विकास म्हणजे खेड्यातील किंवा ग्रामीण क्षेत्रातील विविध घटकांमध्ये अपेक्षित संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणणे होय. दैनंदिन जीवनात ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण लोकांनी त्यांच्या कामकाजाच्या तसेच जीवन जगण्याच्या सवयीत अंशतः अनुकूल बदल घडवून आणणे होय. आणि त्यांनी ते आत्ताच्या बदलत्या काळानुसार त्यांनी अंगीकृत करून बदल घडवून आणायला हवेत असं मला वाटतं. आणि त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून काय जे नवीन बदल आहेत ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे अशी ही सरकारची भूमिका असणं गरजेचं आहे. आणि सहकार त्या पद्धतीचा आजच्या घडीला रुजवला पाहिजे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि बदल करणं म्हणजे काय की ज्या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणणे तसेच तेथील नैसर्गिक व मानवी संसाधनांचा पर्याप्त वापर करणे म्हणजे ग्रामीण विकास होय. या व्याख्येप्रमाणे ग्रामीण विकासात त्या क्षेत्रातील कर्ती लोकसंख्या, जमीन, संपत्ती, जनावरे, जल, जैविक घटक वगैरेचा पर्याप्त वापर अभिप्रेत आहे. जर समजा एखाद्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ऊस निर्मिती होत असेल, आपल्याकडे ऊस म्हटलं की सहकारी कारखाना आला, नुसतं सहकारी कारखान्यातून साखर तयार होते,
त्या कारखान्यातून ती ऊसाची मळी होते, त्याची काही प्रमाणातच काकवी तयार होते. आता खरं तर आजच्या आजच्या ज्या जीवनशैलीमध्ये ऑर्गॅनिक गुळाला फार महत्त्व आहे. त्याच्यातून गुळ कसा तयार होईल आणि त्यापासून आणखीन काही जे काही पदार्थ बनविण्याच्या ज्या बाहेरच्या देशामध्ये जे बनवले जातात त्या माध्यमातून गुळापासून आणखीन समजा चिक्की असेल, आणखीन काही त्याचे जे प्रकार असतील ते उद्योगधंद्यामध्ये त्याचा वापर कसा करता येईल आणि त्या उद्योगामधून शेतकऱ्यांना कसा नफा कमवता येईल या दृष्टिकोनातून सहकाराच्या माध्यमातून त्याला एक स्वरूप दिलं गेलं पाहिजे. नुसतं सहकार हा साखर कारखान्यांपुरता तो मर्यादित नसावा आणि त्यातून मिळणाऱ्या ऊसाच्या माध्यमातून ज्या ज्या प्रक्रिया करून जे काही छोटे मोठे कारखाने उद्योग करता येतील ते सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोचवले पाहिजे असं मला वाटतं. त्यामध्ये शासनाच्या व लोकांच्या संघटित प्रयत्नाने सर्व समाजाच्या मतानुसार आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती सुधारणा घडवून आणून म्हणजे राष्ट्रीय विकास कार्यक्रमाला हातभार लावायला शिकवणारी प्रक्रिया म्हणजे ग्रामीण विकास होय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या दृष्टीने सरकारची मदत घेऊन छोटे मोठे उद्योगधंदे आपण तयार केले पाहिजेत. ज्या ठिकाणी समजा ज्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन जास्त होते त्या कांद्याचं उत्पादनात नुसतं कांदा एक्सपोर्ट करून चालत नाही, कांदा विकून चालत नाही. कांद्यावर प्रक्रिया करून तो कांदा किती दिवस टिकेल, कांद्याची जी पेस्ट तयार होते, कांदा कापून तो सुकवून तो परदेशामध्ये कसा निर्यात करता येईल यासाठी सहकाराच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योगधंदेही सुरू करता येतील. जी काही उत्पादने आपल्याकडे ज्या भागामध्ये होतात त्या उत्पादनाला वेगळ्या पद्धतीने बाजारपेठ निर्माण करून देण्याचं काम सहकाराच्या दृष्टीने करायला हवं आणि सहकाराच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत ते पोचायला हवं असं मला वाटतं. आणि खरं तर असं केल्याने ज्या ठिकाणी जो माल उत्पादित होतो त्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, सहकारी संस्थांच्या माध्यमातून तो बाजारपेठेत जाईल आणि जी त्यांचं जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं ते भरून निघण्यास मदत होईल असं मला वाटतं. खरं तर ग्रामीण गरीब लोकांच्या विशिष्ट गटाच्या आर्थिक व सामाजिक जीवनात सुधारणा करण्यासाठी तयार केलेली व्यूहरचना म्हणजे ग्रामीण विकास होय. त्यासाठी त्याला जोड आहे सहकाराची आणि खरं तर ती सहकाराची जोड इतकी भक्कम आहे की सहकारातून जे काही उपक्रम राबविले पाहिजेत त्या दृष्टीने ग्रामीण भागातील लोकांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. ज्या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनामध्ये सुधारणा घडवून आणली जाते त्या प्रक्रियेला ग्रामीण विकास असे म्हणता येईल आणि त्याला जोड सहकाराचं माध्यम असावं असं वाटतं. आणि खरं तर सहकार क्षेत्रातून थोडक्यात ग्रामीण विकासात लोकसहभागातून ग्रामीण क्षेत्रातील नैसर्गिक व मानवी संसाधनाचे संवर्धन, विकास व कार्यक्षमाचा वापर करून जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हे सहकाराचं माध्यम. ग्रामीण विकासाची व्याप्ती फार मोठी आहे खरं तर. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो दर्जा सुधारणे आणि त्यात गुणात्मक वृद्धी घडवून आणणे अपेक्षित आहे त्यामध्ये ग्रामीण गरिबांना विकासाची संधी मिळेल व तिचा आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी वापर करू शकतील हेही त्यात अपेक्षित आहे. ते त्या सहकाराच्या माध्यमातून होऊ हक्क व कर्तृत्वाची जाणीव, पारंपरिक विचारसरणीमध्ये बदल ह्या सर्व गोष्टी आपण अंगीकृत केलेल्या आहेत. त्यामध्ये साधनसामग्रीचा कमाल वापर कसा करता येईल, उत्पादनात वाढ कशी करता येईल, त्यामध्ये मनुष्यबळ विकास, क्षमता कौशल्याची जाणीव, आधुनिक विचार, वातावरण यांची निर्मिती, सन्मानपूर्वक जीवन, जबाबदार व कार्यक्षम नेतृत्व, स्वावलंबन, महिला व युवकांचा सहभाग, विकास व पर्यावरणाचे समतोल, सहकारात प्रोत्साहन गोष्टी आपल्याला सहकाराच्या माध्यमातून
करता येतील. भारत हा विकसनशील देश असून ग्रामीण भागास महत्त्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने देशाचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजनबद्ध आर्थिक विकासाचा मार्ग स्वीकारला आणि तो सगळ्या ग्रामीण भागापर्यंत पोचवला. खरं तर या क्षेत्राचा विकास घडवून आणल्यास लोकांच्या राहणीमानात वाढ होऊन देश विकसनशीलतेकडून विकसित होईल. त्यासाठी देशातील गरीब श्रीमंत यांच्यातील आर्थिक विषमतेची दरी कमी करून समतोल आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. खरं तर सहकार हा शब्द मूळ लॅटिन भाषेतून आलेला आहे. कोऑपरेटिव्ह म्हणजे को म्हणजे सह आणि ऑपरेशन म्हणजे क्रिया, म्हणजे सहक्रिया म्हणजे सहकार. खरं तर सहकार्याचं मूळ हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. आणि त्यानंतर जो सहकार सुरू झाला, सहकाराचा उगम आणि विकास हा आपल्या भारतामध्ये सुरू झाला. ऋग्वेदामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे तुमचा सर्वांचा समान हेतू असो, तुमची हृदय एकसंध असोत आणि तुमचे सर्वांचे मन सारखे असो, जेणेकरून तुम्ही तुमचे काम कार्यक्षमतेने चांगले करू शकाल. त्यासाठी देशाच्या नियोजनकर्त्यांचे मते सहकारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विशेषतः ग्रामीण भागाचा विकास करणारे एक महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी जी काही सहकाराची अनौपचारिक सहकार्याच्या तत्त्वावर त्यांच्या धार्मिक, सामाजिक व आर्थिक सांस्कृतिक बाबींमध्ये एकत्र येऊन काम करणे हे गरजेचे आहे. सहकाराची काही तत्त्वे आहेत. त्या तत्त्वामध्ये समजा त्यासाठी खुले सभासदत्व आहे, लोकशाहीचं नियंत्रण आहे, त्याच्यावर भांडवलावर मर्यादित व्याज आहे, व्यवहाराच्या प्रमाणात नफ्याचे वाटप केले जाते, रोखीचा व्यवहार आहे, सामाजिक व राजकीय तटस्थता, सभासदांना शिक्षण आहे, निर्मळ व शुद्ध मालाची विक्री करता येईल. सहकार क्षेत्र हे खरोखरच ग्रामीण भागासाठी या तंत्राचा जर वापर केला तर ते खरोखरच वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि ज्या काही पतसंस्था ज्या खरं तर आपत्कालीन व मध्यमकालीन सहकारी पतपुरवठा ज्या कृषी पतपुरवठा संस्थेची जी रचना आहे ती प्राथमिक स्तरावर, गावाच्या स्तरावर प्राथमिक कृषी पुरवठा पतसंस्था आहेत, जिल्हा स्तरावर जिल्हा बँका आहेत, राज्य स्तरावर राज्य बँका आहेत, प्राथमिक स्तरावर भूविकास बँका आहेत, राज्य स्तरावर राज्य भूविकास बँका आहेत. अशा ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकते आणि त्या ग्रामीण भागातील विकास होण्यासाठी ती मदत मिळू शकते. त्याच्यामध्ये आपत्कालीन व मध्यमकालीन सहकारी पतपुरवठा आहे, दीर्घकालीन पतपुरवठा आहे. त्यामध्ये विविध योजनांसाठी त्यांना कर्ज दिलं जाऊ शकतं. त्यामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना कर्ज देऊ केलं जातं. उत्पादनात उपक्रमांशी स्वतःची सांगड घालावी लागते. त्याच्यामध्ये शेतीच्या कामासाठी, खत वापरासाठी त्यांच्या परतफेडीची क्षमता बघून कर्ज दिलं जातं. आणि भागभांडवल मुदत ठेव यासाठी बचतीस प्राधान्य दिलं जातं. त्यामध्ये विविध समजा काही जर पतपेढ्या कायदेशीर असतील त्यांना त्या काळामध्ये 1904 ते 1912 मान्यता देण्यात आली. नंतर जी सहकार कालखंड ती चळवळ जी 1904 पासून जी सुरू झाली ती आजतागायमध्ये सहकार चळवळ थांबलेली नाही. वेगवेगळ्या स्वातंत्र्य काळाच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर ह्या आपल्या भारत देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती झालेली आहे. सहकार चळवळ ही राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी जास्तीत जास्त सारख्या प्रमाणात करण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. आणि खरं तर शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, बियाणे पुरवण्याचे काम, शेतमालाची विक्री करण्याचे काम या संस्थेमार्फत करण्याकरता बहुउद्देशीय सहकारी संस्थांना स्थापनेवर भर देण्यात आला व त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या स्थापनेवर भर देण्यात आला. आणि त्यांना त्या सहकाराच्या माध्यमातून विविध कर्ज योजनाचा लाभ देण्यात येऊन ग्रामीण भागामध्ये सहकार क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिला. आणि त्यासाठी शेतीसाठी लागणारा पतपुरवठा
शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था, विपणन संस्था स्थापन करण्याचे धोरण आखण्यात आले. खरोखर प्रत्येक खेड्यापाड्यात स्वतंत्र सहकारी संस्था स्थापन करण्याचे ठरवण्यात आले आणि त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व प्रशिक्षण सहकारी संस्थांचे भागभांडवल खरेदी करून सहकारी संस्थांच्या विकासासाठी अजूनही प्रयत्न करावेत लोकांनी, असं मला वाटतं. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असेल, लघु व कुटीर उद्योगाचा विकास असेल, सहकारी प्रशिक्षण असेल, बिगर सहकारी संस्थांचा विकास करणे ही उद्दिष्टे ठेवण्यात आलेली आहे. त्या काळात सहकार क्षेत्राच्या कक्षेत जवळपास 82% गाव किंवा खेडी आली. शेतीमालाच्या उत्पादनात 33% उत्पादन सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात आले. प्रक्रिया सहकारी संस्था व साखर कारखाने यांची वाढ झाली. या योजनेत सहकारी संबंधित असलेले कार्यक्रम यशस्वी झाले. 1966 ते 1969 या 3 योजनांच्या काळात सहकारी संस्थांच्या सभासद संख्येत वाढ झाली आणि ग्रामीण लोकसंख्येपैकी 75% लोकसंख्येला सहकारी चळवळीचा लाभ मिळवता आला आणि तसे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यामध्ये लहान शेतकऱ्यांचा विकास, ग्राहक सहकारी संस्था यांच्या स्थापनेवर भर देण्यात आला. याच काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने 1969 साली श्री वेंकटप्पया यांच्या खाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती तयार केली आणि या भारताला एक कार्यक्षेत्र, सहकारातील कार्यक्षेत्र मिळवून देण्यास फार मोलाची कामगिरी केली. आणि खरं पाहता 1991 ते 1995 पंचवार्षिक योजना काळात नियोजित अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न 8व्या योजनेत करण्यात आला. यामध्ये देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर करून विकास करून लोकांना जास्तीत जास्त अधिकार देणे, शेतीला प्राधान्य देणे, सार्वजनिक क्षेत्रातील दोष कमी करणे या घटकांना महत्त्व देण्यात आले आणि या विकासासाठी 30,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आणि त्या तरतुदीचा आणि त्या पैशाचा लाभ त्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश मिळालं होतं. आणि खरं तर महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. त्यामध्ये महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील एक पुढारलेलं राज्य आहे. आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रासारखा सहकार कुठेही रुजवलं गेलेला नाही. त्यामध्ये महाराष्ट्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यातल्या सहकारी संस्थांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सहकारी पतसंस्था असतील, बिगर कृषी पतसंस्था असतील, विपणन संस्था असतील, उत्पादक संस्था असतील, समाजसेवी संस्था असतील, इत्यादी प्रकारच्या मोठ्या मोठ्या संस्था प्रमाणात वाढल्या. 1960 सहकाराची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम करण्यात आला आणि सहकारी संस्थांना योग्य दिशा मिळाली आणि आतापर्यंत जवळजवळ 1,78,08,853,हून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहे. त्यामध्ये कृषी विकास असेल, औद्योगिक विकास असेल, रोजगार निर्मिती असेल आणि ग्रामीण विकास असेल इत्यादी दृष्टीने महाराष्ट्रातील सरकार फार चळवळ महत्त्वाची ठरली आहे. आणि खरं तर या सहकार चळवळीमध्ये 1870 पासून जो आमूलाग्र बदल घडत गेला तो आज तागायत सहकार क्षेत्रामध्ये बदल घडून आलेला आहे. आणि खरं तर या सहकाराच्या माध्यमातून त्या विचाराने प्रेरित होऊन ह्या वेगवेगळ्या ज्या बँका तयार झाल्या, जिल्हा बँका असतील, त्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती झाली. या बँकेने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा संस्थांचा संघ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचा गुणात्मक दर्जा वाढण्यास फार मदत झाली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जिल्हा बँकांची भूमिका महत्त्वाची ठरली आणि त्यांनी ग्रामीण भागातील विविध सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था असतील, त्या सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधला गेला आणि त्यांच्या गरजा भागवण्याचं फार मोठं काम केलं आहे. आणि त्या जिल्हा बँकांचं फार मोठं ग्रामीण भागासाठी योगदान ठरलेलं आहे. याच काळात महाराष्ट्र राज्यातील
मध्यवर्ती बँकांची निर्मिती झाली, पण खरं तर सहकार रुजला तो महाराष्ट्रातच खरा. या काळामध्ये खरं तर सहकार चळवळ काहीशी स स स्थितीशील राहिल्याने त्यामध्ये खरं तर मुंबईमध्ये सावकारी कायदा 1946मध्ये होता. बॉम्बे मनी लेंडर ॲक्ट होता आधी, आणि त्याचं रूपांतर 1947 साली सहकार कायद्यामध्ये झालं. आणि हळूहळू तो सहकार कायदा जो 1949मध्ये सहकारी उपसा जलसिंचन सहकारी संस्थांची स्थापना झाली, आणि 1950मध्ये सहकारी साखर कारखान्यांना सुरुवात झाली. आणि त्यावेळेस 1959ला एक मुंबई वखार कायदा सन 1960मध्ये आला, 1959मध्ये आला, आणि 1960मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तयार करण्यात आला. आणि त्यानंतर खरी महाराष्ट्रामध्ये सहकार आणखीन जोर धरू लागला, आणि सहकाराला एक स्वरूप प्राप्त झालं. आणि त्या कायद्याच्या चौकटीत राहून आज तागायत सहकार वाढत चाललेला आहे. आणि खरं तर सहकारी कारखान्यांना सुरुवात झाली ती 1950मध्ये. 1950मध्ये भारतामध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना म्हणजे लोणी येथील प्रवरानगरमध्ये पद्मश्री विखे पाटलांचा. त्यामध्ये त्यांनी बजावलेली कामगिरी सहकार क्षेत्रामध्ये कधी न विसरण्यासारखी असून अहमदनगर जिल्हा म्हणजे सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाते. आणि त्या माध्यमातून त्या सहकार क्षेत्राला खरं मूर्त प्राप्त झालं. आणि त्याबरोबर 1960मध्ये महाराष्ट्र सहकारी कायदा जो तयार केला गेला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्यामध्ये कृषी पतपुरवठा संस्थांची निर्मिती झाली, बिगर कृषी पतपुरवठा संस्थांची निर्मिती झाली, विपणन संस्था आल्या, उत्पादक संस्था आल्या, समाजसेवी सहकारी संस्था आल्या. आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रयत्नाने त्यांचे मार्गदर्शन व तत्त्वे तयार करून सहकार आणखीन रुजला गेला. आणि त्यानंतर खेड्यापाड्यामध्ये सहकार पोचला गेला. त्यामध्ये सहकार बँकांची जी प्रगती झाली, त्यामध्ये शिखर बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, भूविकास बँक असेल, आणि प्राथमिक सहकारी बँका असतील, नागरी सहकारी बँका असतील. त्यामध्ये खरं तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सहकारी संस्था, नागरी संस्था, सहकारी शेती, सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूध सोसायट्या, सहकारी विणकर संस्था, सहकारी कुक्कुटपालन संस्था, सहकारी मच्छीमार संस्था, सहकारी जंगल कामगार संस्था, सहकारी भांडारे, उपहारगृहे, सुमारे 28 प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आल्याचे त्यावेळेस दिसून आले. आणि खरोखर ही चळवळ जी फोफावत गेली ती आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये एक वरदान ठरलेली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांनी त्याचा उपभोग घेतलेला आहे आणि त्यांना त्यांचं जीवनमान सहकारातून उंचावलेलं आहे. खरं तर भारतातील साखर उत्पादनापैकी जवळपास 55% साखर महाराष्ट्रातील साखर कारखान्यातून होते. त्यामुळे आर्थिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आणि ते आमूलाग्र बदल होण्यामध्ये खरं तर अहमदनगर जिल्ह्यातील सहकार चळवळ ही अग्रेसर ठरलेली आहे हे मला अभिमानाने सांगावं लागेल. आणि त्यावेळेस 1951मध्ये डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, वैकुंठबाई मेहता आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात प्रवरानगर येथे अखिल भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना तयार झाला आणि ती मुहूर्तमेढ सहकाराची रोवली गेली आणि तो सहकार फोफावत गेला. तो आज तागायत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पोचला. त्यामध्ये सहकारामध्ये मोठ्या मोठ्या सहकाऱ्यांचा सहभाग लाभलेला आहे. मोठ्या आकाराच्या सहकारी पतसंस्थांची उभारणी झाली. त्यामध्ये हमी पीक कर्ज योजना लागू झाली. पतपुरवठा संस्था, खरेदी विक्री संस्थांचा समावेश झाला. लहान शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं. ग्रामीण भागातील लोक व सहकारी संस्था यांची सांगड घालण्यात आली. भांडवल व कर्ज रोखे रूपाने त्यांना कर्ज देण्यात आलं.
शेतमालाची साठवणूक करून नंतर त्याची कशी किंमत येईल या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलं. त्यानंतर प्रशिक्षणासाठी सहकाराचा वापर केला गेला. शेतकऱ्यांना कर्जविषयक ज्या गरजा आहेत त्या सहकाराच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या. त्यावर नियंत्रण सहकाराच्या माध्यमातून ठेवलं गेलं. त्यानुसार वेगवेगळी शेती पतमंडळाची स्थापना केली. लहान शेतकऱ्यांच्या विकासासाठी एजन्सी तयार केल्या. ग्रामीण भागात शेती व लघुउद्योगाच्या विकासासाठी ग्रामीण उद्योगीकरण महामंडळे स्थापन केली. कृषी पतपुरवठा महामंडळाचे आकारमान आणि कार्याची व्याप्ती वाढवली. शेतीला पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर व्यापारी बँकाकडून कर्ज पुरवठा करण्याच्या सोयी तयार करण्यात आल्या. खरं तर रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागात पतपुरवठा करण्यासाठी एक समिती तयार केली होती. त्यामध्ये कर्जपुरवठा करण्यासाठी लहान शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या व्याजदरामध्ये कर्जपुरवठा सुरू केला. सरकारने राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सहकारी बँकांच्या स्थापना केल्या. बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल या प्रत्येक राज्यामध्ये जशी महाराष्ट्रामध्ये कृषी व बँका तयार झाल्या तशा तिकडेही तयार झाल्या. भारतामध्ये सरकारचे पीक विमा योजनेचे काम सुरू झाले. त्यासाठी महामंडळे स्थापन करण्यात आली. देय रकमेच्या वसुली संदर्भात सर्व देशासाठी एक सामान्य कायदेशीर चौकट तयार करून सहकाराच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. राज्य पातळीवर न्यायसभा स्थापन करून त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एक वेगळा विभाग सहकारातून तयार करण्यात आला. सध्या क्षेत्र सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक खेडे व्यापारी बँकांच्या शाखासाठी विभागून दिले गेले आणि प्रत्येक व्यापारी बँकांना विभागून देण्यात आल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण सहकार क्षेत्राचं राहिलं गेलं आणि याचा खरोखर सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांना त्याचा खरोखर उपयोग झालेला दिसून येतो. आणि खरं तर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ज्या दुग्ध संस्था असतील, ज्या कुक्कुटपालन संस्था असतील, ज्या विविध कार्यकारी सोसायटी असतील, ज्या वेळी जे शासनाचे बदल घडून येतात ते शेतकऱ्यांपर्यंत ते बदल पोचवले गेले पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये लघुउद्योग सुरू झाले पाहिजे. ज्या गावामध्ये ज्या खेड्यामध्ये जे उत्पन्न तयार होतं त्या उत्पन्नांना वेगळी बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे की जेणेकरून ती बाजारपेठ मिळवून दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा त्या माध्यमातून त्यांचं जीवनमान उंचावेल व त्यांना आर्थिक फायदा होईल. याकडे सरकारने खरोखर लक्ष दिलं पाहिजे आणि ते सहकाराच्या माध्यमातूनच घडलं गेलं पाहिजे. आणि यामागून जे घडलं गेलेलं आहे सहकार हा खरोखर आपल्या शेतकऱ्यांसाठी हा ग्रामीण भागासाठी वरदानच ठरलेला आहे. त्यामध्ये खरं तर सदस्यांमध्ये काही बदलही घडून आणले पाहिजे. त्यांना काटकसर स्वावलंबन व सहकार तत्त्वाचा प्रसार होण्यास उत्तेजन दिलं पाहिजे. सदस्यांमध्ये मुख्य तर कमी व्याजदराने त्यांना अल्प, मध्यम तसेच दीर्घ मुदतीचे कर्जाची वाटप करण्याची आणखी गरज आहे. संस्थेच्या सदस्यांच्या शेतीचा माल साठवण्यासाठी गोदामे बांधली पाहिजेत आणि काही शीतकेंद्र बांधली पाहिजेत. त्यांचा माल जो सडून जाऊ नये त्यासाठी कोल्ड स्टोरेज बांधले पाहिजेत. ती खरेदी करणे किंवा ती भाड्याने घेणे ते सहकाराच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. शेतीमालाच्या तारणावर आगाऊ रकमा सहकाराच्या माध्यमातून देऊ केल्या पाहिजे. व्यवस्था करण्याचं नियोजन सहकाराच्या माध्यमातून योग्य प्रकारे झालं पाहिजे. त्यांना व्यवस्थितपणे बाजार उभारून त्यांना शिवार खरेदी करण्यासाठी मदत केली पाहिजे. खरं तर शेती व तत्सम उद्योगधंद्यातील दुग्ध विकास असेल, कुक्कुटपालन असेल, त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी सहकाराच्या माध्यमातून कमी करून त्या व्यावसायिकांना त्याचा नवीन उपाययोजनांचा सहकाराच्या माध्यमातून उपयोग झाला पाहिजे. गावात स्वतंत्र दूध व्यवसायी सहकारी संस्था आहेतच, पण त्यांना त्या सदस्यांना जनावरांच्या पैदाशीसाठी व त्यांच्या संवर्धनासाठी आणखीन कर्ज पुरवठा सहकारामार्फत कसा होईल हे आणखीन पाहिलं गेलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये
दुग्ध व्यवसायाला फार महत्त्व आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्येही दुग्ध व्यवसाय हा चांगल्या प्रकारे राबविला जातो आणि बहुतांश दूध डेऱ्या, महत्त्वाचे दूध संघ हे चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसंच त्या शेतकऱ्यांसाठी धान्य बाजार, ग्रेन डेपो व ग्राहक भांडार योग्य प्रमाणात सहकाराच्या माध्यमातून जे बंद पडलेले आहेत ते पुन्हा सुरू केले पाहिजेत असं मला वाटतं. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतघर, गोठा संलग्न गोबर गॅस बांधण्याकरता कर्ज पुरवठा, कुक्कुटपालन, फळबाग, गाई म्हशीकरिता मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा, निवासी घर बांधायला, शेतात घर बांधण्यासाठी व दुग्ध व्यवसायासाठी व्यवस्थित पतपुरवठा केला जावा असं वाटतं. ग्रामीण कारागिरांसाठी घरगुती लहान सहान उद्योग करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याचं काम सहकाराच्या माध्यमातून केलं जातं, पण त्याचं स्वरूप आता बदललं गेलं आहे आणि ह्या बदलत्या काळानुसार त्याला नवीन उपाययोजनांचा लाभ त्यांना दिला पाहिजे. त्यामध्ये भूमिहीन मजूर जे आहेत त्यांनाही त्यामध्ये काम मिळेल. उदाहरणार्थ रस्त्याची कामं मिळतील, इमारतीची कामं मिळतील, पूल, गटारे, जमीन सुधारणे इत्यादी बांधकामाची त्यांना कामं मिळत जातील. ती सहकार्याच्या माध्यमातून राबवली जावी असं वाटतं. त्यामध्ये शेती उत्पादन वाढीसाठी सुधारणा कराव्यात, पाणी पुरवठा, पीक विमा योजना, पिकासाठी संरक्षण, गावातील शिल्की जमीन ती सामुदायिकरित्या लागवडीसाठी सहकाराच्या माध्यमातून ती संकलित करावी व तिथे वेगवेगळी वृक्षाची लागवड करावी असं मला वाटतं. त्यासाठी दळण कांडप विभाग असेल सभासदांसाठी, त्यामुळे गांडूळ खत असेल, सेंद्रिय खत असेल, गॅस वितरण असेल इत्यादी एक स्वतंत्र विभाग चांगल्या प्रकारे सक्षमप्रमाणे चालवावेत की जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना त्याचा खरोखर उपभोग घेता आला पाहिजे. खरं तर पाणलोट क्षेत्रासाठी वृक्ष लागवड असेल, रोपवाटिका निर्मिती असेल, जलसंधारणाची कामे, पर्यावरणाचा समतोल असेल, इत्यादी कामे सहकाराच्या माध्यमातून अत्यंत काटेकोरपणाने पार पाडली पाहिजेत की जेणेकरून केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं, नाबार्डचं आणि महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह बँकांचं पणन मंडळ, कृषी उत्पन्न बाजार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी वेळोवेळी ज्या योजना आल्या त्या योजना त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्यामध्ये वाजवी खर्च घेऊन जरूर तेव्हा शासनासाठी धान्य गोळा करून ते गरिबांपर्यंत पोचवलं गेलं पाहिजे की ग्रामीण भागातील कोणतीही व्यक्ती उपासमारीने मरू नये किंवा त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये असं मला वाटतं. सर्व सदस्यांना काही प्रमाणात सहकार माध्यमातून एक खावटी देऊ करावी की ज्या खरोखर शेतकऱ्यांची ऐपत नाही, ज्यांना जमीन नाही, जुमला नाही, ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे त्यांना सहकाराच्या माध्यमातून काही रक्कम अदा करावी की जेणेकरून त्यांची दिनचर्या चालवता येईल. खरं तर वेगवेगळ्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी कर्ज, पाल्याचे शिक्षणासाठी, घर बांधणीसाठी कर्ज, शौचालय बांधण्यासाठी कर्ज, वाहन खरेदीसाठी, सायकल खरेदी, सौरबंब, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या घरगुती उपकरणं, संगणक, टी व्ही खरेदी, सोने, अलंकार इत्यादीसाठी कर्ज पुरवठा व्यवस्थितरित्या केला गेला पाहिजे आणि त्या सहकाराच्या माध्यमातून बचत गटाची जी स्थापना आहे ती चांगल्या प्रकारे आणखी बचत गटाची स्थापना करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर खरं तर गावाकडील सहकाराच्या माध्यमातून विकास जर घडवायचा असेल तर जमीन सुधारणा सहकाराच्या माध्यमातून, पाणी पुरवठा असेल, पाणी वापरा असेल, पीक नियोजन असेल, पीक संरक्षण असेल, शेततळी असेल, बोरवेल असेल, पंप्स असतील, कुक्कुटपालन, विहिरी इत्यादी योजना त्या हाती घेतल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या योजना हाती घेत असताना राष्ट्रीयकृत बँका आणि इतर पतसंस्था आणि विविध कार्यकारी पतसंस्थांनी कमी मोबदल्यामध्ये कर्ज पुरवठा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जर ह्या संस्था सभासदांपर्यंत जर पोचल्या आणि त्यांना जर योग्य सहकाराच्या माध्यमातून जर मदत केली तर
मधून ह्या शेतकऱ्यांचं जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यास मदत होईल. काही ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये उत्पन्न तयार होतं त्या उत्पन्नाची बाजारपेठ तयार होते. जसं सोलापूरला कापड गिरण्यांची संख्या जास्त आहे, विडी कामगार आहेत. तसंच ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी उत्पादने होतात त्या उत्पादनाचे उद्योगधंदे सहकाराच्या माध्यमातून तयार झाले पाहिजे असं मला वाटतं. सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी ग्रामीण भागात विविध योजना सहकारातून राबवल्या जातात. त्याचा लाभ ग्रामीण भागातील रहिवाशांनी शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेतला पाहिजे. त्यासाठी सरकारकडे गावातील कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या सहकारात झालेले बदल त्यांना वेळोवेळी कळून त्या योजनांचा लाभ दिला गेला पाहिजे. सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य बदलून जाण्यासाठी सहकारातून उत्पादित मालापासून उद्योगधंदे उभारले गेले पाहिजेत. प्रत्येक गावामध्ये जी उत्पादने तयार होतील ती ग्राहक बाजारपेठेमध्ये ती पोहोचवण्याचं काम सहकार माध्यमातून केलं गेलं पाहिजे. सहकारामध्ये जी ताकद आहे ती कोणत्याही क्षेत्रामध्ये ताकद नाही असं मला वाटतं. गावामध्ये ज्या ज्या बँका असतील, ज्या ज्या पतसंस्था असतील, ज्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था असतील त्यांनी शेतकऱ्यापर्यंत सहकार हा रुजवला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या शेतीमालाला भाव दिला पाहिजे. आणि हे करत असताना आतापर्यंत ज्यांनी खरोखर ह्या योजनांचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांचं जीवनमान खरोखर उंचावलं गेलेलं आहे. पण जे काही त्यापासून वंचित आहेत शेतकरी, जे काही लाभार्थी त्यापासून त्याचा लाभ घेतलेला नाही त्यांनाही त्याचा लाभ मिळावा. खरं तर महाराष्ट्रामध्ये सहकार हा ग्रामीण भागामध्ये पोचलेलाच आहे, पण त्याच्यामध्ये काही आमूलाग्र बदल करून सरकारच्या सहकार्याच्या माध्यमातून तो वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोचला गेला तर सहकार क्षेत्र हे ग्रामीण भागाला खरोखर वरदानच ठरेल असं मला वाटतं. आणि ह्या सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून आणि सहकार क्षेत्रामध्ये ग्रामीण भागासाठी सहकार हा वरदान ठरलेला आहे असं मला वाटतं. ही जी प्रस्तावना आपण सगळी माझी सहकार क्षेत्र ग्रामीण भागासाठी वरदान आहे हे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि सहकार मंचाने मला येथे बोलण्याची संधी दिली त्यांचेही मी आभार मानतो. आणि आणखीन एक राहून गेलं की ज्यामध्ये जे काही सहकाराच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना राबविण्याच्या दृष्टीने जे काही कोणाला काही शंका असतील किंवा काही अडचणी असतील त्यांनी माझ्याशी जर संपर्क साधला तर सहकार विभागामध्ये एक तो विभाग तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्या योजनांचं पुस्तिका तयार आहे. ती पुस्तिका पोचवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू त्यांच्यापर्यंत आणि की त्या योजनांचा लाभ गरीब शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना होईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद.